नमस्ते मुलांनो, आपला पाठ सुरू होता सलाम नमस्ते। याच्यामध्ये आपण पाहिलं की शेख हा गरीब परंतु प्रामाणिक व्यक्ती होता। त्याचं छोटंसं दुकान होतं ज्याच्यामध्ये तो वह्या वगैरे विक्री करायचा आणि सुधा मूर्तीजीच्या ऑफिसमध्ये ज्या वह्या वगैरे लागायच्या म्हणजे ऑफिसमध्ये म्हणजे त्यांना गरीब मुलांना जे देण्यासाठी लागायच्या त्या वह्या ते सर्व शेखच्या दुकानातून घ्यायच्या। एका दिवशी जेव्हा शेखने त्यांना फोन केला की मला ॲडव्हान्स तुम्ही पैसे देऊ शकता का, तेव्हा त्यांनी कारण विचारलं आणि त्यांनी सांगितलं की जुबेदाला कॅन्सर झालं आहे आणि त्याच्यामुळे तिचं ऑपरेशन करावं लागणार आहे, तर मला पैशांची गरज आहे। खरं तर सुधा मूर्तीजींना माहिती होतं की या ऑपरेशनला भरपूर खर्च येणार आहे आणि शेख त्या पैशांची तजवीज करण्यातच खूप व्यस्त असणार आहे। आता याच्या पुढचा भाग आपण बघूया। अनुभवानं मला बरंच काही शिकवलं। आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत आणि त्या म्हणतात की ज्या समाजसेवा या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत त्याच्यामुळे त्यांना खूप चांगले वाईट दोन्हीही अनुभव आले। त्या म्हणतात की मी अशा बऱ्याच स्त्रिया पाहिल्या आहेत की ज्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये ठेवतात आणि आम्ही गरिबांसाठी निधी गोळा करत आहोत असं सांगतात। आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचे सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या आईवडिलांना मी पाहिलंय आणि त्या म्हणतात की माझे मुलं अनाथ आहेत, आम्हाला मदत करा असं म्हणणारे सुद्धा लोक मी खूप पाहिले आहेत। कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात, हेही मी पाहिलं आहे। जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटलं त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो। आणि सुधा मूर्तीजी म्हणतात की मला या समाजसेवेच्या कार्यामध्ये काम करताना हेही दिसून आलं की स्वतःच्या स्वार्थासाठी फाउंडेशनकडनं आपल्याला मदत मिळावी म्हणून बरेच लोक स्वतःच्या आईला निराधार ठरवून सुद्धा मोकळं होतात। मी अशी खूप व्यक्ती पाहिली असं त्या म्हणतात आणि त्या म्हणतात की जर आम्ही कुणाला मदत नाही केली तर तो आयुष्यातून उठेल असं ज्या क्षणी आम्हाला वाटतं तेव्हा आम्ही त्या समोरच्या व्यक्तीला मदत करतो आणि तसा त्यांचा स्वतःचा आग्रह पण आहे। मी शेखला फोन केला, शेख मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली आहेस तू? तेव्हा त्यांना न राहून त्या शेखला मदत करण्यासाठी म्हणून फोन करतात किंवा विचारपूस करण्यासाठीच फोन करतात। त्या म्हणतात की तू पैशांची कशी व्यवस्था केली मला जरा सांगशील का? तेव्हा शेख म्हणतो, मॅडम मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत, शिवाय बँकेकडून थोडंसं कर्ज घेतलं आहे। शेख तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलं? तेव्हा त्या शेखला म्हणतात की तू आम्हाला का नाही विचारलं की तुम्ही मला मदत करू शकता का म्हणून? त्यावर बघा शेख काय सांगतोय, मॅडम मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात, माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे। आणि शेख सांगतो की त्यांनी पैसे कुठून उभे केलेत, तर जुबेदा आणि त्याच्या बायकोचे त्यांनी सर्व दागिने विकून टाकलेत, बँकेमधनं त्यांनी कर्ज घेतले। आणि जेव्हा सुधा मूर्तीजी त्याला म्हणतात की तू आमच्याकडनं मदत का नाही घेतली, तेव्हा तो म्हणतो की जगामध्ये असे खूप लोक आहेत की ज्यांच्याजवळ दागिने नसतात किंवा ज्यांना बँक कर्ज देत नाही, त्यांना सुद्धा तर मदतीची गरज आहेच ना, मग त्यांना तुमच्या मदतीची माझ्यापेक्षा जास्त गरज आहे। त्याचं ते उत्तर ऐकून मन हेलावलं। जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितली। मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही आणि त्यांना माहिती होतं की शेख हा प्रामाणिक आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की त्याला हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बोलवलं आणि त्यांनी त्याला पुढं बोलण्याची संधीच दिली नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला। मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं, सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि त्याला 50,000चा चेक लिहून दिला। त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी त्यांनी मग सगळी कागदपत्रे सुधा मूर्तीजींच्या ऑफिसमध्ये नेली। त्यांनी ती व्यवस्थित चेक केली, तपासली की बरोबर आहेत का, काय नाही ते, आणि लगेच त्याला 50,000चा चेकसुद्धा लिहून दिला।
मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलं नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. आणि शेख सांगतो की मला असं वाटलं नव्हतं की तुम्ही माझी एवढ्या जास्त रुपयांनी मदत कराल. तुम्ही मला आपलं माणूस समजून मला मदतीला तुम्ही उभ्या राहिल्या आहात. हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतात, पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्त झाले की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत. आणि सुधामूर्तीजींना ह्या अशा बोलण्याची खूप सवय होती, कारण की त्यांना माहिती होतं की त्यांच्याकडे येणारे सर्व गरजूच असतात आणि त्या गरजूंची गरज भागली की मग ते पुन्हा कष्टसुद्धा घेत नाही की समोरच्याशी बोलावे. ह्याचा अनुभव आपल्याला स्वतःच्या जीवनातही वेळोवेळी येत असतो. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडनं काही बातमी कळाली नाही. आमचं त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं आणि शेखकडनं फक्त एवढंच कळालं होतं की ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि नंतर काही माहितीसुद्धा मिळाली नाही. आणि त्या म्हणतात की आमचं काही ऑफिसचं कामही त्याच्याकडं निघालेलं नव्हतं. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला. त्याच्यासोबत 4 वर्षाची मुलगी पण होती. तिच्या अंगात साधाच सुती फ्रॉक होता, पण झालरी, बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधली होती. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. आणि एका दिवशी जेव्हा सुधामूर्तीजी ऑफिसमध्ये गेल्या तेव्हा रिसेप्शनिस्टजवळ त्यांना शेख थांबलेला दिसला. त्याच्यासोबत एक छोटीशी मुलगी पण होती 4 वर्षाची, जिच्या अंगामध्ये साधाच सुती फ्रॉक होता, पण ज्याला बटणं आणि झालरी लावून सुरेख सजवलेला होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चोपून चापून एक पोनीटेल तिने घातलेली होती. पण शेखच्या चेहऱ्यावर खूपच दुःख दिसत होतं. काय शेख, कसं आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? आणि त्या म्हणतात की कसं आहे शेख तू? मी तुला सांगितलं होतं का की भेटायला ये? सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वीच जुबेदा गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली, पण शेवटी तिचं नशीब खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती तिची, पण अल्लाहनं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय. ही तबस्सुम. आणि ते शेख सांगतो की जुबेदा 2 आठवड्यापूर्वीच मरण पावली आणि तुम्ही तिला खरंच खूप मदत केली, पण तिच्या नशिबाने मात्र तिला साथ दिली नाही आणि ती देवाकडं निघून गेली. आणि तो म्हणतो की तिची खूप इच्छा होती की तुम्हाला सलाम करावा, तुम्हाला नमस्कार करावं, तुम्हाला भेटावं, पण तिची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पण मी तिच्या मुलीला घेऊन आलो आहे आणि हिचं नाव आहे तबस्सुम. मी तबस्सुमकडे पाहिलं. हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवती एवढी सगळी अनोळखी माणसं, ती बावरली होती. आणि तबस्सुमला जेव्हा सुधामूर्तीजी पाहतात तेव्हा त्या म्हणतात की ती घाबरून गेली होती. आजूबाजूचे एवढे सगळे माणसं, लोक आणि सगळे अनोळखी लोक, त्याच्यामुळे ती जणू बावरली होती. त्या अनाथ मुलीकडं पाहून वाईट वाटलं मला. आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पना नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटा मॅडम को सलाम करो. त्याबरोबर त्या मुलीने येवलेसे हात उचलून मला सलाम केला. आणि त्या म्हणतात की तिला कदाचित कल्पनासुद्धा नव्हती की तिच्या नशिबामध्ये काय लिहून ठेवलंय, कारण की तिची आई आणि वडील दोघंजण मृत्यू पावलेले होते. आणि त्या म्हणतात की जसेच तिच्या मामाने तिला सांगितलं की मॅडमजी को सलाम करो, तसं तिने त्यांना सलाम केलं.